नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता जगन्नाथने तारा वजेला सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये पुढच्या राऊंडमध्ये आता सिलेक्ट केलेलं असतं. भैरवी आता जगन्नाथकडे बघत असते, तर जगन्नाथ सगळ्या गायकांसोबत आणि आता सगळ्यांसोबत फोटो काढतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा भैरवीसमोर येतो. तर भैरवी म्हणते की नक्की डोक्यात काय शिस्त आहे तुझ्या? मी तुझा एवढा अपमान केला तरी तो अपमान तू एवढा सहजासहजी विसरणारा नाही आहेस. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की माझ्या पोरीने मला थांबवलं आणि माझ्या पोरीने मला सांगितलं आणि मलासुद्धा वाटतं आहे की आपल्यातलं हे जे युद्ध आहे ना ते कुठं ना कुठं थांबायला हवं. ते ऐकून आता भैरवी म्हणते, काय बोलतोय जगन्नाथ तू? अरे युद्ध तर अजून सुरूच झालेलं नाही आहे आणि सुरू न झालेल्या युद्धात अगोदरच तू हार मानून बसलास. सावली आता जगन्नाथकडे बघू लागते आणि आता मोठे डोळे करून भैरवी म्हणते की जोपर्यंत मी तुला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत हे युद्ध अजिबात थांबणार नाही. अजून तर तुला जमीनदोस्त करायचं आहे जगन्नाथ. हे युद्ध मी तर थांबूच शकत नाही आणि थांबूही देणार नाही. ते ऐकून आता जगन्नाथ म्हणतो की बरं आहे आणि लगेच आता माळीला हात लावत जगन्नाथ म्हणतो की देवा बारीक लक्ष ठेवा. भैरवी आता जगन्नाथकडे बघू लागते. इकडे आता भैरवी ही ताराला घेऊन बाहेर येते. तर त्याचबरोबर सोहम आणि बबलू देखील आता सावलीसोबत बाहेर येतात आणि जात असताना पटकन आता भैरवी सावलीला थांबवत म्हणते की सावली जरा तू थांब ना. सोहम आणि बबलू म्हणतात काय काम आहे? भैरवी म्हणते की त्याचं काय आहे ना, पुढच्या गाण्याचं आम्हाला नियोजन करायचं, सगळं काही सावलीच बघते ना. आणि लगेच आता सोहम आणि बबलू म्हणतात ठीक आहे चालेल, मग तुम्ही नियोजन करा, आम्ही जातो पुढे. आणि आता सोहम आणि बबलू आता निघून जाताच भैरवी ही सावलीला कारमध्ये बसवते आणि एकांत ठिकाणी रस्त्यावर येऊन तिची गाडी थांबवते. पटकन आता गाडीमधून उतरत भैरवी म्हणते की सावली बाहेर ये आणि सावलीला धरून भैरवी गाडीच्या बाहेर काढते. त्यानंतर आता भैरवी म्हणते की काय चाललंय सावली तुझं? सावली म्हणते काय झालं माई, कशाबद्दल बोलताय तुम्ही? भैरवी म्हणते बघितलं का तारा, याला म्हणतात वेड घेऊन पेडगावला जाणं. आणि आता भैरवी म्हणते की सावली तुला खरंच माहिती नाही का काय झालंय ते? किती भोळेपणाचा आव्हानशील तू. आणि भैरवी म्हणते की तुला खरंच काही माहिती नव्हतं का? या भैरवी वजेला मूर्ख बनवायला निघालीस का? आणि आता भैरवी म्हणते की जगन्नाथने ओरडून सांगावंसं वाटत होतं ना की हा आवाज सावलीचा आहे म्हणून. तेवढ्यात आता सावली म्हणते तसं काहीच नाही आहे माई. आणि लगेच आता सावली म्हणते जगन्नाथ तिथे येणार आहे आणि त्यांच्या मनात काय आहे ना हे मला खरंच काही माहिती नव्हतं माई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा ते तिथे आले ना आणि मी त्यांना समोर बघितलं तेव्हा मला ते कळलं. बोट करत आता भैरवी म्हणते की एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू. आणि लगेच आता सावली ही विठ्ठलाची शपथ खात बोलते. तेव्हा आता भैरवी म्हणते ठीक आहे, तू काय विठ्ठलाची शपथ खोटी घेणार नाही, मग मानते मी. आणि लगेच आता भैरवी ताराला म्हणते की तारा चल, तर सावली सुद्धा गाडीत बसू लागते. तेव्हा आता भैरवी आडवत म्हणते तू कुठे बसायला लागली? तुला काय वाटलं? तुला हे काही माहिती नव्हतं ठीक आहे, पण हे जे कोणी केलं ते तुझ्या मानलेल्या बापाने केलं ना आणि त्यासाठी तुला तर शिक्षा व्हायलाच हवी. बापाने केलेल्याची शिक्षा तुला आता भोगावी लागणार आणि त्यासाठी तुला या सुनसान जंगलातून आता पायी जावं लागणार आहे सावली. तेव्हा आता सावलीला धक्का बसतो आणि इकडे आता भैरवी ही ताराला घेऊन तिच्या कारमधून निघून जाते. तर इकडे सावली ही जंगलात त्या रस्त्यावर अडकून पडलेली असते. सावली आता इकडे तिकडे बघत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना हात करू लागते, पण कोणीच आता सावलीला थांबत नसते. इकडे आता जगन्नाथ हा घरी येतो आणि आता तिथे घडलेली सगळी हकीकत जगन्नाथ आता अलकाला सांगतो आणि हसतच म्हणतो की त्या भैरवी वजेचा ना चेहरा एकदम बघण्यासारखा झाला होता. जगन्नाथची बायको देखील आता खुश होते. लगेच आता जगन्नाथची बायको म्हणते की पण एक मिनटं, माईक बंद करून विदाऊट माईक तुम्ही ताराला गायला सांगितलं आणि ताराला गाता येत नाही हे तुम्हाला देखील माहीत होतं आणि त्याच वेळेस मग ताराचे बिंग सगळ्यांसमोर फुटणारच होते. एवढी चांगली संधी येऊनसुद्धा तुम्ही ती संधी का गमावली आणि ताराला तुम्ही का गाऊ नाही दिलं, असे आता जगन्नाथची बायको जगन्नाथला सांगते. आणि ते ऐकून आता जगन्नाथ मोठमोठ्याने हसू लागतो. अलका म्हणते की तुम्ही मोठमोठ्याने हसताय म्हणजे नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. जगन्नाथ आता म्हणतो की हे बघ अलका, डायरेक्ट शत्रूवर कधी वार करायचा नसतो आणि शत्रूचा आत्मविश्वास कधीच तोडायचा नसतो. त्याला अशी हवा द्यायची असते आणि हवेने पतंगासारखा त्याला वरवर उडायचा असतो. आणि त्यानंतर आता अलका म्हणते की नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी मोठा प्लान शिजतोय वाटतं. जगन्नाथ म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण भैरवी वजेने एवढ्या हुशारीने आता तिची बिल्डिंग उभा केली आहे, पण मला फक्त त्या बिल्डिंगची एक वीट
काढून चालणार नाही, तर तिची अख्खी बिल्डिंग मला उद्ध्वस्त करावं लागणार आहे असे जगन्नाथ आता अलकाला समजावतो. आणि म्हणजे मला भैरवी वजेची बिल्डिंग कशी पोकळ आहे ना ती जगाला दाखवता येईल. अलका म्हणते ती ठीक आहे, पण यामध्ये सावलीचा विचार केलाय का? जगन्नाथ म्हणतो की हे बघ, सावलीला आपण एवढ्या मोठ्या मेंदळ्यांच्या घरात पाठवलं, पण तरीसुद्धा तिच्या डोक्यावरचा दुःखाचा डोंगर काही कमी झालेला नाही. जेव्हा आता या भैरवी नावाचा डोंगर आपण फोडून काढू ना, तेव्हाच आता सावलीला सुखाचे दिवस येतील. जगन्नाथ म्हणतो की तेव्हा मला या भैरवीचा सर्वनाश करावाच लागणार आहे. देवा, या भैरवी वजेवर बारीक लक्ष ठेवा असे म्हणत आता जगन्नाथ हा माळेला हात लावतो. इकडे आता सावली ही त्या जंगलाच्या रस्त्यातून एकटीच अनवाणी पायाने येत असते. सगळे गाडीवाल्यांना आता सावली हात करत असते. कोणीच सावलीला आता लिफ्ट द्यायला अजिबात तयार नसतो. आणि इकडे आता एक ॲटो सावली शेजारून जाते, पण सावलीने हात करून सुद्धा ती ॲटो काही थांबायला तयार नसते आणि सावली पायी पायी येत असते. इकडे सारंग आता त्याच्या बेडरूममध्ये येतो. सारंगला आता सावलीची आठवण येते. पटकन सारंग आता त्याचा मोबाईल काढतो आणि सोहमला फोन लावत म्हणतो की सोहम, बबलू आलेत का तुम्ही? तर आता ते म्हणतात हो आम्ही तर आलोय. तेव्हा आता सारंग म्हणतो सावली? तर सोहम म्हणतो की ती भैरवीसोबत येणार आहे आणि ती पुढचं नियोजन करायला तिथेच थांबली होती. तर सारंग म्हणतो ठीक आहे मी बघतो. आणि तेवढ्यात आता सारंग हा पटकन सावलीच्या मोबाईलवर कॉल करतो. सावली आता पायी पायी येत असते. सारंगचा आलेला फोन बघून विचार करत सावली म्हणते की सारंग सरांनी फोन केला. पटकन आता चष्मा सावरत सावली आता फोन उचलते. सारंग म्हणतो की सावली, सोहम आणि बबलू घरी आली, तू का नाही आलीस अजून? सावली म्हणते की ती माईसोबत थोडंसं काम होतं ना. सारंग म्हणतो की पण घरी कशी येणार आहे? सावली म्हणते की माई सोडतील बहुतेक. सारंग म्हणतो की घरापर्यंत सोडणार आहे का? सावली म्हणते की कदाचित. तर लगेच आता सारंग म्हणतो मी गाडी पाठवतो. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की सारंग सर त्या मला सोडतील आणि जर मला गरज वाटली तर मी तुम्हाला फोन करेल ना. तर आता लगेच सारंग म्हणतो की त्याचं काय आहे ना, तुम्ही मला काहीच सांगत नाही आणि मागे देखील मला काहीही न सांगता तुम्ही व्रत करायला गेल्या होत्या. मला जर ते कळलं असतं तर मी तुम्हाला व्रत करूच दिलं नसतं किंवा तुमच्याच तरी सोबत आलो असतो. तेव्हा आता सारंग सर, आता मला सवय झाली ही सगळी अशी सावली सारंगला बोलते. आणि लगेच आता सावली म्हणते की सारंग सर तुम्ही माझी एवढी काळजी का करता हो? सारंग म्हणतो की का करता म्हणजे आपल्याला तेवढा अधिकार दिलाय एकमेकांची काळजी करण्याचा. सावली. सारंग म्हणतो की मीच फक्त तुझी काळजी करतोस का? तू नाही माझी काळजी करत का? अगं पाठीमागे माझ्या हाताला लागलं होतं तेव्हा तू किती ओरडली होतीस माझ्यावर, माहिती आहे ना मला. आणि सफरचंद कापत असताना आपला हात कापल्यानंतर सावली कशी घाबरली आणि सोहम बबलूला कशी हळद आणायला सांगितली. आणि सारंग म्हटलेला असतो की एवढं काही नाही आहे सावली. सावली कशी ओरडली, तुम्ही गप्प बसा, तुमचं ना स्वतःचकडे कधी लक्षच नसतं असे आपल्याला सावलीने कसे ओरडून सांगितलं हे आता सावलीच्या देखील डोळ्यासमोर आलेले असते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की हे बघ सावली, भैरवी कुठे येते त्यांच्याकडे मला बोलायचं आहे. तेव्हा आता सावली घाबरते. सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. सावली म्हणते की भैरवीना त्यांचं काम होतं म्हणून त्या बाजूला गेल्यात. तर आता सारंग म्हणतो की थांब मीच येतो. तर सावली म्हणते की नको मी येईल ॲटो रिक्षाने. आणि लगेच आता सारंग म्हणतो की येशील? तर सावली म्हणते हो. सारंग म्हणतो हे बघ सावली, जेव्हा तू ॲटो रिक्षात बसशील ना तेव्हा मला फोटो पाठव. सावली म्हणते सारंग सर तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मोबाईलवरून फोटो काही पाठवता येत नाही. आणि आता लगेच सावली म्हणते की मी येईल सारंग सर, तुम्ही नका एवढी काळजी करू. सारंग म्हणतो ठीक आहे, पण ऐक जर तू पायी आलीस ना तर मग माझ्या इतकं कुणी वाईट नाही बरं का. आणि सारंग फोन ठेवतो तेव्हा सावली आता खुश झालेली असते. सारंग सर आपली प्रेमाने एवढी विचारपूस करून काळजी करतात हे आता सावलीच्या लक्षात आलेले असते. आणि इकडे आता सावली ही तिथेच उभा असते. तर समोर देवा आणि इन्स्पेक्टर घोरपडे दोघेही तिथे उभे असतात. तर घोरपडेचे लक्ष आता सावलीकडे जाते. इकडे आता भैरवी तिच्या गाडीमध्ये बरेच अंतर पुढे येते आणि अचानक भैरवी तिची गाडी थांबवते. तेवढ्यात आता तारा म्हणते काय झालं मॉम? तर आता भैरवी म्हणते की हे बघ मला तिथे तुझ्यासोबत बोलायचं होतं पण बोलता आलं नाही. तारा तुझं गाण्याकडे व्यवस्थित लक्ष आहे ना? तारा म्हणते हो. आणि असं का विचारतेस तू? तर आता भैरवी म्हणते की त्याचं काय आहे ना, तुझं वयच असं आहे की या वयात माणूस सहजच भरकटतो.
भैरवी म्हणते की तेव्हा तू फक्त तुझ्या गाण्यावरच लक्ष केंद्रित कर. तारा म्हणते मॉम तू अजिबात काळजी करू नको बरं, माझं ना सगळं गाण्यावरती लक्ष आहे. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की मला एक सांग ना तारा, हा सोहम जो आहे ना तो तुझ्या एवढ्या मागे पुढे का करत असतो ग? तेव्हा आता तारा म्हणते की मॉम मला काय माहिती, मी कधीच नोटीस नाही केलं हे. तारा म्हणते की मॉम तुला उगाच काहीही वाटतं बरं का, सोहम उगाचच का माझी मागे पुढे करेल. आणि आता लगेच भैरवी म्हणते की फक्त तुझं गाण्यावर लक्ष आहे ना, मग ठीक आहे. कारण काय आहे ना, तुझं करिअर एकदम व्यवस्थित चालू राहण्यासाठी मला खूप काही गोष्टी कराव्या लागतात तारा, आणि त्यासाठी मला ना बारीक सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते तारा हे बघ, तू एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, वजे घराण्याची गाण्याची तू एक वारसा आहे, वारसा, आणि त्या वारशाला तू पुढे न्यायचेस, तुला पुढे घेऊन जावं लागणार आहे. भैरवी म्हणते त्यामुळे आपलं लक्ष कुठे भरकटणार नाही आणि तुझे जे गाण्यावरती कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुठे चुकणार नाही, याकडे तू लक्ष दे तारा. भैरवी म्हणते हे बघ तारा, 1% जरी मला असं वाटलं ना की तू तुझ्या ध्येयापासून भरकटतेस तर मी विसरून जाईल की मी तुझी मम्मा आहे, एवढी गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा आता तारा मान हलवते आणि भैरवीने आता ताराला चांगलाच दम दिलेला असतो. आणि इकडे आता देवा हा आता एका गाडीवाल्याकडून त्याने पैसे घेतलेले असतात आणि तेवढ्यात आता देवाला सावली समोर दिसते. आणि सावलीला समोर बघताच आता देवा त्याच्या हातातील पैसे आता पाठीमागे असलेल्या घोरपडीकडे देतो आणि आता सावली देवासमोर येते. देवा आता हसू लागतो. तर सावली म्हणते की पैसे घेतले ना तुम्ही त्यांच्याकडून? तर आता सावली म्हणते की तुम्हाला कळतंय ना हे बेकायदेशीर आहे, पगार आहे ना तुम्हाला, का पैसे घेतले त्यांच्याकडून? तर देवा आता डोळ्यावरचा चष्मा काढतो आणि लगेच आता सावली म्हणते की पैसा एवढा महत्त्वाचा झाला का तुमच्यासाठी? आणि लगेच आता अस्मी म्हणते की त्या दिवशीसुद्धा तुम्ही पैशासाठी सारंग सरांच्या आयुष्यात अस्मीला आणलं आणि तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे सावली आता देवाला बोलते. आणि ते शब्द ऐकताच आता देवाला वाईट वाटलेलं असतं. सावली म्हणते की एकदा तरी तुम्ही माझा विचार करायला पाहिजे, सारंग सरांसमोर मला काहीही बोलता येत नाही. आणि आता सावली म्हणते की सारंग सरांच्या मनात काय चाललं तेच मला काही कळत नाही, कारण त्यांचं पहिलं प्रेम अस्मी आहे आणि त्यांना माझी खूप काळजी वाटते. आणि लगेच आता सावली म्हणते की सारंग सर माझ्या पाठीशी उभा राहतात आणि माझ्यासाठी ते सगळं काही करतात, पण फक्त एक मैत्रीण म्हणून. सावली म्हणते की मला हेच कळत नाही, फक्त आमचं हे नातं मैत्रीपुरतंच मर्यादित राहिलं तर काय, आणि तर आमचा हसता खेळता संसार कसा उभा राहील, असे सावली आता देवाला बोलताच देवा म्हणतो की राजा राणी आणि देवा आता सावलीकडे बघून हसू लागतो. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की बरं निघते मी. तर देवा म्हणतो की सिस्टर आपल्याला तुझी सगळी स्टोरी माहिती आहे, तुझं लग्न कसं झालं आणि बाकी नंतर काय काय झालं, फादरने हमें सब डिटेल में बताया. आणि लगेच आता देवा म्हणतो की फक्त आज तू हे तुझ्या तोंडाने स्वतः तू मला सांगते, तुला माहिती आहे का त्या दिवशी तुझ्या घरी जो पैशाचा विषय चालू होता ना. आणि लगेच आता देवा तिथे घडलेली सगळी हकीकत सावलीला सांगतो. राजने त्याला कसे पैसे देऊ केले आणि अस्मीचा फोटो दाखवत राज कसा म्हणाला की या मुलीला शोधायचंय, हे सगळं आता देवाने सावलीला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता ती सगळं ऐकताच आता देवाने ॲग्रीमेंट तयार करून तिलोत्तमाकडे दिलेलं असतं आणि सांगितलं असतं की इसमें सब लिखा है, इसमें लिखा है की या घरातील जर सावलीचं स्थान कोणीच काढू शकणार नाही नसेल तर मी त्या अस्मीला पाताळातून शोधून सुद्धा तुमच्या समोर घेऊन येईल. आणि देवाने त्यावेळेस आता त्यांना सांगितलेलं असतं की हा देवा पैशासाठी काहीही करू शकतो आणि त्या अस्मीला काय तिच्या आजोबाला किंवा तिच्या पंजोबाला सुद्धा पाताळातून तुमच्या समोर घेऊन येऊ शकतो. आणि हसतच देवा म्हणतो सिस्टर तू तर फक्त एका साईडची कॅसेट ऐकून घेतली, दुसरी साईडची कॅसेट ऐकण्या अगोदरच तू माझ्यावर चिडली. आणि त्यानंतर आता देवा म्हणतो ॲक्च्युली हे मी त्याच वेळेस तुला सांगणार होतो, पण पहिल्यांदा आपल्यावर कुणी हक्काचं चिडलं होतं ना, इसमें भी मजा रहता है, असे देवा सावलीला बोलतो. सावली म्हणते की ती गोष्ट वेगळी होती, मी तुम्हाला सांगते तुम्ही जे करताय त्याला लाच घेणं म्हणतात. सावली म्हणते तुम्हाला पगार मिळतो तरीसुद्धा तुम्ही अशा मार्गाने का पैसे घेता? सावली म्हणते की तुम्ही मला सिस्टर म्हणता तरीसुद्धा तुम्ही असं करता का? तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. तर देवाला वाईट वाटतं. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की तुम्ही मला सिस्टर म्हणता पण मला तुम्हाला भाऊ म्हणायची देखील लाज वाटते. आणि ते ऐकताच आता रागाने देवा आता पायी पायी तडतड चालत बाजूला निघून जातो आणि घोरपडे आता मान खाली घालून सावलीसमोर उभा असतो. आणि लगेच आता घोरपडे म्हणतो की सावली ताई तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, पण तू ज्या माणसाला बघितलं ना तो माणूस तसा नाहीये आणि तू बोलताना चुकलीस सावली ताई.
आणि लगेच आता घोरपडे म्हणतो की यावेळेस तुझी परिस्थिती आणि माणूस ओळखण्यात तू चुकलीस, तू चुकीच्या माणसाला दुखावलंस. तर देवापुढे जाऊ लागतो आणि सावली आता देवाकडे बघू लागते. आणि देवाने ते पैसे कशासाठी घेतले हे सत्य जेव्हा आता सावलीला कळतं, तेव्हा आता सावलीला सगळ्यात मोठा पस्तावा होऊन सावली पुन्हा देवाची कशी बहीण बनते. आणि इकडे आता सावली ही सारंगच्या जवळ येण्यासाठी देवा काय करतो आणि अस्मीला पुन्हा सारंगच्या आयुष्यातून बाजूला काढून देवा आता सावलीला कशी सारंगच्या आयुष्यात एंट्री देतो. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.